नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज ना भरपूर सारे कपडे हातानेच धुवावे लागले, कारण की आज काही कपडे ना कलर सोडणारे होते, ते मशीनमध्ये मी टाकूच नव्हती शकणार. मशीनला काही कपडे ड्रायरला लावले आणि जयच्या पप्पांचा डब्बा दिला तेव्हाच मी आमच्यासाठी पण चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं. त्याच त्या पिठाच्या चपात्या बनवून घेतल्या आणि मस्त यांनी काल ड्युटीवरून येताना पेरू आणले होते. खूप छान पेरू होते. गुलाबी रंगाचे पेरू कधीतरी मार्केटमध्ये मिळतात. खूप छान असे गुलाबी पेरू होते. माझा स्वयंपाक आणि किचन आवरेपर्यंत मशीनचे पण कपडे ड्राय झाले होते, तर मशीन बंद केली आणि सगळे कपडे आता मी गॅलरीमध्ये मस्त असे सुकत टाकते. मशीन मध्ये धुतलेले असतात तर असे झटकूनच टाकावे लागतात, नाहीतर खूप चुरगळल्यासारखे होतात. आणि हा जो ड्रेस मी सुकत घालत आहे हा मी मित्रावरून घेतलेला आहे. खूपच छान क्वालिटी आहे त्याची, प्युअर कॉटनचा आहे. आवडला असेल तर लिंक टाईप करा, लिंक तुमच्या डीएम मध्ये पोहोचून जाईल. सकाळची माझी सगळी कामं आवरून झाल्यानंतर दुपारच्या वेळेत मग मी माझं मशीनचं काम करत बसली होते. आज मला 8 साड्या पिको फॉल करायच्या होत्या. माझं हे दररोजच काम आहे. घरामधली कामं आवरून झाली की दुपारचा जो रिकामा वेळ असतो त्या वेळात मी स्टिचिंग कटिंगचीच कामं करते. मला ना स्टिचिंग कटिंग करायला खूप आवडते आणि बऱ्याच वर्षापासून हे काम मी करते. गेली 23 वर्ष झाले हे मी काम करते आणि मला तरी असं वाटते की आपण कुठलं आवडीचं काम करत असलो ना, त्यामध्ये बिझी राहिलो ना, तर आपलं डोकंही फ्रेश राहते आणि निगेटिव्ह विचार येत नाहीत. आणि कुठलंही आवडीचं काम असेल ना, तर ते काम करताना बोर पण होत नाही आणि उत्साही राहतो. 8 साड्या फॉल बिडिंग होईपर्यंत त्यामधल्या 2 मला अर्जंट पण द्यायच्या होत्या. 8 साड्या फॉल बिडिंग झाल्या तोपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आज मी बनवलं वरण भात, कराळाची चटणी, मेथीची भाजी आणि भाकरी, अळूच्या पानाची वडी. मस्त असं जेवण तयार आहे. आम्ही जेवण करतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.